जय महाराष्ट्र मित्रांनो, टेक महिंद्रा या कंपनीतर्फे लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। खासियत याची अशी की तुम्ही बघू शकताय डायरेक्ट एचआर चे नंबर आपल्याकडे आहे। त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुमचा डायरेक्ट इंटरव्ह्यू होणार आहे। इथे बघू शकताय ऍड्रेस तुम्हाला दिसून जाईल। सकाळी 11 ते 4 या दरम्यान हे इंटरव्ह्यू असणार आहे। पुण्यामध्ये वेगवेगळ्या 3 ऑफिसेसवर यांचे इंटरव्ह्यू होणार आहे। भरपूर साऱ्या जागा आहे आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे एचआर चा ईमेल ऍड्रेस पण आपल्याकडे आहे। त्यावर तुम्ही तुमचा सीव्ही बायोडेटा पाठवू शकताय। अर्जंट हायरिंग चालू आहे। तुम्ही 12वी पास आहात, फ्रेशर्स आहात, एक्सपिरियन्स आहात, अप्लाय करू शकताय। मग ग्रॅज्युएशन करताय, ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय, सगळ्यांसाठी इथे अपॉर्च्युनिटी असणार आहे। कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह आणि लाईव्ह चॅट सपोर्ट या 2 वेगवेगळ्या पोस्टसाठी या भरती असणार आहे। डिटेल मध्ये समजून सांगतोय कुठले कुठले स्किल्स पाहिजे, काय काय काम करावं लागणार आहे, इंटरव्ह्यू कसं होणार आहे, इंटरव्ह्यू लोकेशन कुठे आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकताय सगळ्यात पहिली पोस्ट आहे टेक महिंद्रा लिमिटेड हायरिंग फॉर चार्ट प्रोसेस पुणे लोकेशन। ओके, पुणे लोकेशन साठी चार्ट प्रोसेसची ही वॅकन्सी असणार आहे। तुम्ही ते बघू शकताय नो व्हर्च्युअल इंटरव्ह्यू, कुठलाही व्हर्च्युअल इंटरव्ह्यू होणार नाही आहे। डायरेक्ट फेस टू फेस इंटरव्ह्यू होणार आहे। याचं लोकेशन कुठे आहे तर प्लॉट नंबर 1 फेज 3 राजीव गांधी इन्फोटेक पार्क, हिंजेवाडी, पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी तुमचं ऑफिस आहे। या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे पहिलं। आणि दुसरं इंटरव्ह्यू लोकेशन आहे टेक महिंद्रा शारदा सेंटर, या ठिकाणी तुमचा हा इंटरव्ह्यू असणार आहे। 2 वेगवेगळे लोकेशन आहे, त्यामुळे जे तुमच्या जवळ असेल तिथे तुम्ही इंटरव्ह्यूला जाऊ शकताय। महत्त्वाचं म्हणजे 11 ते 4 हा तुमचा टाइम असणार आहे, मंडे ते फ्रायडे मध्ये। आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे एचआर चे कॉन्टॅक्ट डिटेल सुद्धा आहे। 1 नाही 2 नाही भरपूर सारे डिटेल्स दिले आहे। त्यामुळे अर्जंट हायरिंग सुरू आहे। बिंदास अप्लाय करा। या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे तुमचा सीव्ही। आता तो प्रोफेशनल असला पाहिजे, त्यासाठी हा व्हिडिओ बघून घ्या। हा पाहून तुम्हाला फ्री सॅम्पल दिलेलं आहे, त्याप्रमाणे तुमचा प्रोफेशनल सीव्ही बनवून घ्या आणि मग यांना पाठवा, तर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस वाढणार आहे। ते पाठवण्याआधी तुमच्याकडे कुठले स्किल्स पाहिजे तर इथे समजून घ्या। तुमचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे। मग कस्टमर सर्व्हिस, कस्टमर केअर हे स्किल्स मेन्शन पाहिजे, कम्युनिकेशन स्किल मेन्शन पाहिजे, टीम प्लेयर हे मेन्शन पाहिजे। त्यानंतर कस्टमर केअरचा मागे तुम्हाला कोर्स दिला होता त्याचं सर्टिफिकेट मेन्शन करा, कारण की हे कोर्स तुम्हाला शिकण्यासाठीच फ्री मध्ये दिले होते। ते तुम्ही केलं असेल ते सर्टिफिकेट इथे मेन्शन करा। पाहिजे तर याच्याला ते सुद्धा पाठवा, जेणेकरून त्याला कळेल याच्याकडे ऑलरेडी नॉलेज आहे, तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढणार आहे। अनेक जणांचे सिलेक्शन होत नाही, कारण की आम्ही शाळेत 70% पाडले, 80% पाडले, कॉलेजमध्ये तर 90% पाडले। त्याला काहीही मॅटर करत नाही। मॅटर करतं की तुम्ही जे काम करणार आहात ते किती भारी तुमच्याकडे येते, ते स्किल कसं तुमच्याकडे आहे। आणि जर फ्री कोर्सेस देऊन पण जर तुम्ही स्वतःला अपग्रेड करणार असाल तर मग काही अर्थ नाहीये। ओके, त्यामुळे फ्री कोर्सेस देतोय, मेहनत तुम्हाला घ्यावी लागणार आहे, तर बिंदास इथे अप्लाय करा। त्यानंतर एनी ग्रॅज्युएट तुम्ही आहात, अप्लाय करू शकताय। जर का सेल्स फील्डमध्ये तुम्ही काम केलं असेल, एक्सपिरियन्स असेल, तर त्यांचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढणार आहेत। त्यामुळे सांगतो, तुम्ही जर फ्रेशर्स असाल तर जे फ्री कोर्सेस देतोय ते नक्की तुम्ही केलं पाहिजे, जेणेकरून फ्रेशर्स असताना सुद्धा तुमची प्रोफाईल सिलेक्ट झाली पाहिजे। त्यानंतर बाकी सगळे तुम्हाला इथे माहिती दिसून जाईल। रोटेशनल शिफ्टमध्ये काम असणार आहे, म्हणजे फर्स्ट सेकंड नाईट असं तुमचं काम असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे कॅब फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाते। मग तुम्ही पुण्यामध्ये जिथून राहताय, मग हॉस्टेलला राहताय किंवा पीजी राहताय, तिथून तर कंपनीपर्यंत जायला यायला तुम्हाला कॅब फॅसिलिटी सुद्धा आहे। ग्रोइंग अपॉर्च्युनिटी आहे, ग्रोथ अपॉर्च्युनिटी आहे। पहिल्या पोस्टसाठी अप्लाय करू शकताय। दुसरी जी पोस्ट आहे ती इंटरनॅशनल चार्ट प्रोसेस साठी आहे। आता इंटरनॅशनल शब्द तुम्हाला समजला असेलच। इंटरनॅशनल म्हणजे भारताबाहेरची, त्यामुळे इथे इंग्लिश चांगली पाहिजे, आधीच सांगून देतोय। जसं की कस्टमर सर्व्हिस एजंट ही तुमची प्रोफाईल असणार आहे, लाईव्ह चॅट असणार आहे, म्हणजे पण कस्टमरचे प्रॉब्लेम्स आहे, मग वेगवेगळे बँकिंग रिलेटेड असू शकतात, वेगवेगळे प्रोजेक्ट असतात त्यांचे, ते काय करतात आपल्याला देतात, मग त्यावर आपण काम करतो। मग त्या अंतर्गत समजा समोरच्याला काही प्रॉब्लेम येते, तो आपल्याशी चॅट करतो, बोलतो, मेल करतो, मेसेज करतो, त्याला रिप्लाय द्यायचं, तुम्हाला ती ट्रेनिंग दिली जाते। पण तसं तुमचं इथे काम असणार आहे। हिंजेवाडी फेज 3 मध्ये तुमचं ऑफिस असणार आहे। 100% ऑफिस वर्क आहे। शिफ्ट मध्ये काम करावं लागणार आहे। 15 आवर्सची शिफ्ट असणार आहे। सॅलरी चांगली आहे। त्यानंतर 12वी पास आहात, ग्रॅज्युएट आहात, अप्लाय करू शकताय। आणि सगळ्यात महत्त्वाची अट
इमिडिएट जॉईनर पाहिजे, नाही तर मी आज अप्लाय केलंय पण आम्ही पुढच्या महिन्यात जॉईनिंग करू, तर असं नाही चालणार. तुमचं जर सिलेक्शन होतंय तर त्याच्या 4-5 दिवसामध्ये तुम्ही जॉईन केलं पाहिजे, तर ही महत्त्वाची अट आहे. बाकी कम्युनिकेशन स्किल पाहिजे, लर्निंग स्किल पाहिजे, म्हणजे ते तुम्हाला शिकवणार. त्यानंतर या बाकी सगळ्या बेसिक गोष्टी त्या तुम्हाला आल्या पाहिजे. ओके, इथे सुद्धा एचआरचा नंबर तुम्हाला दिसून जाईल. तौसिफ सय्यद म्हणून आहे, याचा हा व्हॉट्सअप नंबर आहे. यावर तुम्ही पाठवू शकणार आहात तुमचा CV जो की अपडेटेड पाहिजे. कव्हर लेटर टाकता आलं तर वेल अँड गुड, म्हणजे तुमचे सिलेक्शनचे चान्सेस वाढतील. आणि जे पण तुम्ही कोर्सेस इंटर्नशिप केले आहे त्याचे सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा पाठवा. ही झाली दुसरी पोस्ट. तिसरी जी पोस्ट आहे ती कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्हची असणार आहे. इथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय. बघू शकता तुम्ही, वी आर हायरिंग फॉर इंटरनॅशनल व्हॉइस प्रोसेस, UK आणि ऑस्ट्रेलिया टाइम झोन नुसार असणार आहे. एक्सिलेंट कम्युनिकेशन स्किल पाहिजे, इमिडिएट जॉईनर पाहिजे. एवढे सगळे HR हायरिंग करता एवढ्यांचे नंबर दिले आहे, त्यामुळे अर्जंट भरती असणार आहे. 5 दिवस काम 2 दिवस सुट्टी असणार आहे. येरवडा पुणे या ठिकाणी ही तिसरी वॅकन्सी असणार आहे. 5.5 लाखांचं पॅकेज आहे, प्लस इन्सेंटिव्ह तुमचा 42,000 ॲडिशनल तुम्हाला मिळतो. त्यामुळे वेल अँड गुड. कॅब फॅसिलिटी आहे, ग्रोथ अपॉर्च्युनिटी आहे. आणि इथे सुद्धा तुम्हाला HR डिटेल्स दिसून जातील, जसं की याचा व्हॉट्सअप नंबर आहे. प्लस तुम्ही बघू शकता vivek.bipinchन्द्र.borade@techmahindra.com, जिथे @techmahindra.com येत आहे त्या अर्थी हा 1001% जेन्युइन जॉब आहे. जर @gmail.com असतं, @yahoo.com असतं, तर मग ते कोणीही बनू शकतं ना. मी पण टेक महिंद्रा आयकॉनिक @gmail.com टाकू शकतोय, पण नाही. पण मी जर टाकतोय आयकॉनिक @techmahindra.com, तर @techmahindra.com कोणाला मिळतं? जे एम्प्लॉई असतात त्यांनाच मिळतं. त्यामुळे इथे हे जेन्युइन आहे. ओके, तुम्ही फ्रेशर्स आहात, अप्लाय करू शकताय. फुल टाइम अपॉर्च्युनिटी आहे. ग्रॅज्युएशन नॉट रिक्वायर्ड, ग्रॅज्युएशन अर्धवट सोडलंय. 12वी पास आहात, ग्रॅज्युएशन करताय, तुम्ही अप्लाय करू शकताय. पुढचं आहे टेक महिंद्रा लिमिटेड हायरिंग फॉर इंटरनॅशनल व्हॉइस प्रोसेस. आता ही इंटरनॅशनल व्हॉइस प्रोसेससाठी आहे. पुन्हा तुम्हाला एवढ्या सगळ्या HRचे नंबर दिसून जाईल. इथे बघू शकताय तुमचा डायरेक्ट इंटरव्ह्यू असणार आहे. काम काय असणार आहे तर ज्या पण क्वेरीज आहेत ते रिझॉल्व्ह करायच्या. मग बँकिंग रिलेटेड असू शकताय, काही इश्यूज आहे त्याची माहिती द्यायची, अशा प्रकारचं काम तुमचं असणार आहे. मिनिमम 6 महिन्याचा जर एक्सपिरियन्स असेल या पोस्टसाठी तर सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढेल. पण फ्रेशर्स असाल तरी अप्लाय करू शकताय. जर का तुमच्याकडे स्किल्स आहेत तिथे सुद्धा तुमचं सिलेक्शन होऊ शकतंय. म्हणजे एकाकडे 6 महिन्याचा एक्सपिरियन्स आहे पण तुमच्याकडे एक्सपिरियन्स नाहीये, पण तुमच्या बायोडाटामध्ये स्किल्स मेन्शन आहे, काही सर्टिफिकेट मेन्शन आहे, मग त्या बेसिसवर याच्यापेक्षा जास्त प्रेफरन्स तुम्हाला दिले जाईल. पण याच्याकडे एक्सपिरियन्स आहे पण तो काही कामाचा नाही, त्यामुळे याचं सिलेक्शन होत नाही, याचं होतं. तर तुमच्यावर आहे, तुम्ही दोघांपैकी कुठे तर एक्सपिरियन्स पाहिजे, एक्सपिरियन्स नसेल तर स्किल्स पाहिजे, या दोघांपैकी कुठेतरी तुम्ही एक पाहिजे. कॅब फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाते, लॉयल्टी बोनस तुम्हाला मिळतो, ग्रोथ तुम्हाला मिळतं, ट्रेनिंग मिळते, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतात. पुढची जी वॅकन्सी आहे ती पण टेक महिंद्रा हायरिंग फॉर ऑस्ट्रेलियन चॅट प्रोसेस. इथे तुम्ही अप्लाय करू शकताय. बघू शकणार आहात सगळे माहिती इथे दिली आहे, HRचे नंबर दिले आहे. सेम काम तुमचं आहे, इथे पण सेम तुम्हाला फॅसिलिटी मिळत आहे. आणि शेवटची जी प्रोसेस आहे ती पण टेक महिंद्रा लिमिटेड हायरिंग फॉर फ्रेशर्स, पण ही ऑस्ट्रेलियन चॅट प्रोसेस आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियासाठी ही प्रोसेस असणार आहे. म्हणजे तिथले जे कस्टमर्स आहेत त्यांच्यासाठी जे पण कस्टमर केअर आहे ते तुम्हाला करायचं आहे. इथे इंटरव्ह्यू लोकेशन तुम्हाला दिलेलं आहे, टेक महिंद्रा शारदा सेंटर अपोजिट. इथे बघा तुम्हाला दिसून झाला पूर्ण ॲड्रेस आहे. 11 ते 4 मध्ये डायरेक्ट मंडे टू सॅटर्डे तुम्हाला जायचं आहे. त्याच्यानंतर सगळी माहिती तुम्हाला दिसून जाईल. अंडर ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट अप्लाय करू शकताय. रोटेशनल शिफ्टमध्ये 5 दिवस काम 2 दिवस सुट्ट्या असणार आहे. फ्रेशर्स तुम्ही आहात, अप्लाय करू शकताय. कॅब फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाते आहे. तर जिथे जिथे डायरेक्ट इंटरव्ह्यू दिलाय सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. त्यांना डायरेक्ट तुमचा अपडेटेड CV पाठवा. CV पाठवल्यानंतर ज्या ठिकाणी ॲड्रेस दिलाय त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही डायरेक्ट इंटरव्ह्यूला जाऊ शकताय. जाताना तुमचा अपडेटेड CV, त्याच्यानंतर तुमचे डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे. प्रोफेशनल कपडे घालून जा, जेणेकरून तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतील. आणि कुठले सर्टिफिकेट फ्री कोर्सेस केले असेल तर नक्की ते दाखवा, HRला मेन्शन करा, जेणेकरून तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतील. त्यामुळे चांगलं अपडेट आहे, अर्जंट भरती आहे. जास्तीत जास्त जणांनी अप्लाय करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.